पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येणार आहेत आणि लखपती दीदी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। मोदींच्या या दौऱ्यातून महायुती विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे। वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ अंबादास दानवेंनी पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याला विरोध केला। यावेळी दानवेंना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं। दानवेंकडून काळ्या फिती बांधून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला। अंबादास दानवेंनी केलेलं आंदोलन ही पक्षाला दाखवण्यासाठी केलेली चमकोगिरी आहे अशी टीका संजय शिरसाट यांनी दानवेंच्या आंदोलनावर केली आहे। 25 लोकांची टोळी घेऊन पब्लिक स्टंट केला असा टोला सुद्धा शिरसाट यांनी लगावलाय। देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत आणि त्यांना सुद्धा लखपती करा अशा टीका संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावरून केल्यात आणि महिला अत्याचारावर मोदी काहीच बोलत नाहीत असा हल्लाबोल सुद्धा राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर रोहित पवारांनी सुद्धा टीका केली आहे। मोदी महाराष्ट्र दौरा करत आहेत म्हणजे विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार असा टोला सुद्धा रोहित पवारांनी लगावलाय। जळगावमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचे एकनाथ खडसेंना सुद्धा निमंत्रण नाहीये आणि त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शासन म्हणून तरी आमदाराला निमंत्रण दिलं पाहिजे होतं असं म्हणत खडसेंनी नाराजीही व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावर पावसाचं सावट कायम आहे। पावसाची संततधार सुरू असल्यानं सभास्थळी प्रचंड चिखल सुद्धा साचलाय। लखपती दीदी कार्यक्रमाला 50,000हून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता। जळगाव दौऱ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे। लखपती दीदी संमेलनासाठी जळगावमध्ये जाण्यासाठी मी उत्सुक आहे अशी एक पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। जुन्नरच्या राजकारणामध्ये ही भेट चर्चेचा विषय सुद्धा ठरली आहे। शरद पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ही भेट झाल्याची माहिती। येत्या काही दिवसात कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप होईल। राज्यामधील मोठे नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केलाय। तर विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातील शिवसेनेचे 6 आमदार निवडून आणणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर समरजित घाटगेंनी खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली आहे। भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन शाहू महाराजांना केलंय। नागेश भोसलेंनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागेश भोसलेंनी माजी नगराध्यक्ष साधना भोसलेंसाठी उमेदवारीची मागणी केली आहे आणि त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची डोकेदुखी वाढणार आहे। लाडकी बहिणीबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्याला रोहित पवारांनी दुजोरा दिलाय। राज ठाकरे प्रथमच खरं बोललेत। लाडकी बहीण योजनेला लवकरच बंद पडेल, योजनेचं नियोजन योग्य केलं नसल्याची टीका सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम, बुलढाणा आणि अकोला दौऱ्यावर आहेत। विधानसभे अगोदर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत तर लवकरच उत्तर महाराष्ट्र सुद्धा दौरा असणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। वाशिम, रिसोड, कारंजा विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा सुद्धा घेणार आहेत। यावेळी अमित ठाकरे सुद्धा उपस्थित असतील। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि आज संध्याकाळी 5 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। विधानसभेअगोदर मोठ्या निर्णयांची घोषणा होण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येत आहेत। दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। गडचिरोलीमध्ये विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय। मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडलाय। या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान मिळेल असं आश्वासन सुद्धा यावेळी त्यांनी दिलं। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनर्समुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वादळी वाऱ्यामुळे हे बॅनर्स उडत येत असून येणाऱ्या वाहनाला त्याची धडक लागू शकते आणि अपघात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान, इकडे हार्बरवर पनवेल ते वाशी, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे
आणि त्यामुळे गणपती खरेदीसाठी नागरिकांचे मात्र हाल होणार आहे. एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्स मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी सहभाग सुद्धा घेतल्याची माहिती. पुण्याच्या वाघोली इथं रन फॉर वाघोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. पाणी वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांकडे प्रशासनानं लक्ष वेधलं आणि हे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीनं मॅरेथॉन आयोजित केली होती. भर पावसात शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला. राज्यभरातील व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्टला एक दिवसीय बंद पुकारलाय. अनेकदा चर्चा करून मागण्या मान्य न झाल्यानं बंद पुकारणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरच्या त्या शाळेमध्ये संचालक मंडळामध्ये भाजपचेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे सुद्धा सदस्य आहेत अशी माहिती भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे. तसंच विरोधकांकडून भाजप आणि आरएसएसची बदनामी होत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. जालन्यामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी गजकेसरी कंपनीच्या मालकासह भट्टी चालक आणि क्रेन चालकावर गुन्हा दाखल झालाय. स्टील भट्टीचा स्फोट होऊन सुमारे 34 कामगार भाजलेले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना दौऱ्यावर आहेत. जालन्याच्या गजकेसरी स्टील कंपनीमध्ये झालेल्या अपघात स्थळी जाऊन ते पाहणी करणार आहेत. स्टील कंपनी अपघातामधील जखमींच्या रुग्णालयामध्ये जाऊन ते भेट सुद्धा घेतील. दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्राला झोडपलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला हवामान विभागाने अलर्ट दिलाय. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता. पुण्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे आणि खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा घाटमध्याला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये मान्सून वेगाने सक्रिय होतोय आणि त्यामुळे प्रशासन सुद्धा जागं झालेलं आहे, सतर्क झालेलं आहे. काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात मुठा नदीमध्ये विसर्ग करण्यात आला आणि यामुळे भिडे पुलाजवळील नदीपात्रामधील घरांमध्ये पाणी शिरलं. घरगुती साहित्यांचं नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पुण्यामधील दौंडमधील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि यामध्ये रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी होतं. आज ते पाणी छातीपर्यंत आल्याची माहिती. धुळ्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि विंचूर गावामधील बोरी आणि कान्होळी नदीच्या संगमावर असलेलं संगमेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामधील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस पडला. घनसावंगी तालुक्यातील रामसगाव, शेवता, बानेगाव शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा झाला. त्यामुळे मूग, कापूस, सोयाबीन या शेती पिकांमध्ये पाणी साचलं आणि पिकं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. एकूण तब्बल 2980 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सध्या सुरू आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर येथील विश्वमित्र प्रकल्प 100% भरलेला आहे आणि प्रकल्प ओसंडून वाहतोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्नी नको धबधबा हा पुन्हा एकदा प्रवाहित झालाय. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. यंदा जून महिन्यामध्ये खोर्नी नकोचे धरण भरलेलं आहे. राजापूरमधील अडुसकुरा घाट 24 तासांनंतर सुद्धा अजूनही बंदच आहे. काल या घाटावर दरड कोसळली होती आणि त्यामुळे घाटातील वाहतूक अजूनही ठप्प आहे. घाटामध्ये कोसळलेली दरड हटवण्याचे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर अथक प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काजळी नदी सुद्धा दुथडी भरून वाहतीये आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबारच्या नेसू नदीला पूर आलाय आणि पुराच्या पावसामध्ये वाहून आलेल्या वस्तू पकडण्यासाठी तरुणांची जीवघेणी कसरत सुरू आहे.
हिंगोलीमध्ये 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना जीवनदान मिळालंय. अकोल्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. शहरामधून वाहणाऱ्या मोरणा नदीसह छोटे मोठे नाले सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत. मोरणा नदीकाठच्या गीता नगर भागातील घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यामधील निशांत टॉवर परिसरातील बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. बोगद्याला सुद्धा तलावाचा स्वरूप आलाय. भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वैनगंगा नदीमध्ये 5 ते 6 म्हशी वाहून गेल्याची घटना घडली. नंदुरबार जिल्ह्यातील केळी बागांवर आलेल्या रोगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यामुळे केळी पिकावर अधिक प्रमाणात करपा रोग आढळून येतोय. करपा रोगामुळे पानं सुकत असून केळींच्या झाडांची पानं सुद्धा खराब होत आहेत. नंदुरबारच्या सातपुडाच्या डोंगर रांगांमधील चांदसेली घाटामध्ये रस्ता खचून गेलाय. रस्ता खचलाय त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. हिंगोलीमधील रिसाला भागामध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे. अनेक वेळा रस्त्यांची दुरुस्ती केली तरी सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. जालन्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता 3 महिन्यांमध्येच फुटलेला आहे आणि पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी सुद्धा साचलं होतं. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित कंत्राटदारावर आणि इंजिनियर्सवर कारवाई करा अशी मागणी आता तिथले ग्रामस्थ करतायत. अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजीत शहरामधील जुने बस स्थानक रोड जे आहे ते खड्डेमय झालेत आणि त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ क्रांती ग्रुपकडून खड्ड्यांची पूजा करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. नंदुरबारमध्ये महाडीबीटीचे पोर्टल चालत नाहीये त्यामुळे शेतकरी हैराण झालेत. शासनाकडून शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आर्थिक लाभाचं वितरण एकाच पोर्टलवर उपलब्ध व्हावं यासाठी महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलं होतं. मात्र हे पोर्टल चालत नाहीये त्यामुळे शेतकरी हैराण आहे. केंद्राच्या नारपार योजनेला स्थगिती दिली आहे त्यामुळे नारपार बचाव कृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यासाठी समितीच्या वतीनं आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे आणि या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा पाठिंबा दिलाय. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चाळीसगाव इथं सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. एसटी प्लस प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींमुळे जिल्ह्यातील 4ही बस आगारांना मोठा नफा मिळाला आहे. नंदुरबारमधील एकट्या शहादा आगाराने महिन्याला 65 लाख रुपयांचा नफा मिळवल्याची माहिती. आणि या सगळ्या महत्त्वाच्या वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.